आनंदाची बातमी मिळणार आहे का? पीएम किसानच्या 22व्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का? कारण की शेतकरी मित्रांनो, मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पीएम किसानमध्ये वाढ होईल असे सांगण्यात आले होते. आता वाढ झाली तर कितीची होईल आणि नेमकी वाढ होणार आहे का? आणि पीएम किसानचा 22वा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे? कारण की खूप मोठा प्रश्न आहे. अद्याप पीएम किसानचा कोणताही हप्ता मिळाला नाही. आणि शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, जेणेकरून ते पण महत्त्वपूर्ण माहिती पाहतील. आणि हो, फक्त आणि फक्त हेच शेतकरी पात्र राहणार आहेत. त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते पण पहा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलो, जे काही पीएम किसान राबविण्यात येत आहे, त्या पीएम किसानचे जे काही सरकारी अधिकारी आहेत किंवा जे काही पीएम किसानचे चालक आहेत, त्यांना केंद्राद्वारे साफ सांगण्यात आलं होतं की पीएम किसानमध्ये वाढ करण्यात येईल. कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारामध्ये जे काही शेतकरी आंदोलन निघलं होतं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मागणी केली की पीएम किसानमध्ये वाढ व्हावी. आता ही वाढ होणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, सध्या काय वाढ झाली नाही, पण आता येणाऱ्या मार्च जे काही हिवाळा आपलं मार्चमध्ये अधिवेशन असते, त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात येईल की पीएम किसानमध्ये वाढ होणार आहे का नाही, आणि नेमकी झाली तर कितीची होईल. मित्रांनो, मागील काढला होता तेव्हा सांगण्यात आले होते की वाढ झाली तर फक्त आणि फक्त 3,000ची होईल. जे एक लाभ 6,000 रुपयाचा मिळतो, त्याऐवजी वार्षिक लाभ तुम्हाला 9,000 रुपयाचा मिळेल, आणि प्रत्येक रुपयाचा मिळत होता तर त्याऐवजी 3,000 रुपयाचा मिळेल असं सांगण्यात आलं होतं. पण नेमकी हे वाढ झालेली आहे का? तर सध्याच काय झाली का नाही हे पाहूया. पण त्याआधी 22वा हप्ता कधी मिळेल? तर शेतकरी मित्रांनो, 22व्या हप्त्याचे जे काही दिवस असतात, म्हणजे की दर 4 महिन्याला तुम्हाला प्रत्येक हप्ता मिळत असतो. तर 22व्या हप्त्याचे जे काही दिवस आहेत, 4 महिने, हे कालावधी कंप्लीट झाला नाही. मार्च महिन्यामध्ये कालावधी कंप्लीट होईल आणि मार्च महिन्यामध्येच हे 22वा हप्ता मिळेल. ते आता शेतकरी मित्रांनो, 22वा हप्ता 2,000 रुपयाचा मिळेल का 3,000 रुपयाचा मिळेल ते तर माहीत नाही. पण यामध्ये कोणती शेतकरी पात्र नाहीत आणि अपात्र आहेत ते पाहून घ्या. ज्या शेतकऱ्यांची फार्मा आय डी काढली ते पात्र राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची जी काही लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त असेल ते पात्र राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून बँकला आधार कार्ड लिंक आहे ते शेतकरी पात्र आहेत. आता इतर शेतकरी अपात्र होणार आहेत का? तर शेतकरी मित्रांनो, त्यांची कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे. नंबर 2चं कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो, कुटुंबातून फक्त आणि फक्त मुख्य जे काही शेतकरी तेच पात्र राहणार, बाकीचे शेतकरी अपात्र करण्यात येणार. तुमच्या कुटुंबामध्ये 5 शेतकरी असो, 6 शेतकरी असो किंवा 3 शेतकरी असो, फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र ठेवलेला आहे, बाकी शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. त्यामुळे बरेचसे शेतकरी नाराज आहेत, कारण की त्यांना वाटत आहे की आपल्याला अपात्र का केले. पण त्याचं कारण हे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती मित्रांना पाहून शेअर करा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद.